तुळ राशी 9 ते 15 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। तुळ राशी प्रत्येक आठवडा आपल्याला एक नवीन धडा शिकवतो, परंतु 9 ते 15 फेब्रुवारी हा आठवडा विशेषतः निर्णय घेण्यावर आणि आत्मनियंत्रणावर भर देतो। हे राशी भविष्य दर्शविते की येणारे दिवस आपल्याला कधी पुढे जायचे आणि कधी थांबायचे आणि नियंत्रण मिळवायचे हे समजून घेण्याची संधी देतील। काहींना नेतृत्व आव्हानांना तोंड द्यावे लागेल, तर काहींना भूतकाळातील निराशेवर मात करण्याची संधी मिळेल। या आठवड्यात हे स्पष्ट होते की स्थिरता घाईघाईने घेतलेल्या निर्णयाने नाही, तर संतुलित निर्णयाने येते। तुळ राशीसाठी हा आठवडा नातेसंबंध आणि निर्णयांमध्ये संतुलनाचा संदेश घेऊन येतो। तुम्हाला तुमचे काम आणि वैयक्तिक जीवन वारंवार संतुलित करावे लागू शकते। एखाद्या खास व्यक्तीशी तुमची समजूतदारपणाने जवळीक वाढेल। या काळात थांबून हळूहळू पुढे जाणे चांगले। घाई टाळल्याने नातेसंबंधांमध्ये स्थिरता आणि विश्वास वाढेल। एकमेकांचा आदर करण्याचा आणि जवळीक वाढवण्याचा हा काळ आहे। योग्य संतुलन राखणे ही या आठवड्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल। आठवड्याची सुरुवात तुळ राशीच्या लोकांसाठी सामाजिकदृष्ट्या उत्साही आणि भावनिकदृष्ट्या समाधानकारक असेल। तुम्हाला मानसिकदृष्ट्या आनंदी, आत्मविश्वासू आणि तुमच्या कुटुंब आणि समुदायाशी चांगले जोडलेले वाटेल। तुमच्या घरात उत्सव असू शकतात किंवा सामाजिक किंवा धार्मिक मेळाव्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रणे येऊ शकतात। तुमच्या उपस्थितीचे कौतुक केले जाईल आणि तुमच्या संतुलित आणि आनंदी स्वभावामुळे लोक तुमच्या भोवती आरामदायी वाटतील। आर्थिकदृष्ट्या यावेळी तुम्ही सुरक्षित वाटाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि अनावश्यक चिंता कमी होईल। आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात तुमचे बोलणे आणि संवाद ही तुमची सर्वात मोठी ताकद बनतात। तुम्ही तुमच्या शब्दाने, आकर्षणाने आणि राजनैतिक वर्तनाने प्रशंसा मिळवाल। बरेच लोक तुमचे मत किंवा मार्गदर्शन मागू शकतात, तथापि तुम्ही तुमच्या काही नियोजित खरेदी किंवा बाहेर जाण्याचा कार्यक्रम रद्द करू शकता आणि त्याऐवजी घरी राहून कुटुंबासोबत शांत वेळ घालवणे पसंत करू शकता। आठवडा जसजसा पुढे सरकतो तसतसे तुमचे लक्ष बचत, गुंतवणूक आणि दीर्घकालीन स्थिरतेकडे वळते। आठवड्याच्या मध्यात आर्थिक नियोजन, जुने वाद सोडवणे आणि नातेवाईक किंवा अगदी माजी प्रतिस्पर्ध्यांशी सुसंवाद निर्माण करणे चांगले असते। तुमचा आत्मविश्वास कायम राहतो, परंतु तुम्ही अति आत्मविश्वास किंवा आवेगपूर्ण निर्णय टाळले पाहिजेत। प्रेमजीवनाची सुरुवात उबदार आणि सुसंवादी पद्धतीने होते। विवाहित जोडप्यांना भावनिक जवळीक, परस्पर आदर आणि घरगुती बाबींमध्ये सहकार्य मिळेल। तुमचा जोडीदार निर्णय घेण्याच्या आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये तुमचे समर्थन करू शकतो, ज्यामुळे तुमचे बंध मजबूत होतील। अविवाहितांसाठी आठवड्याची सुरुवात सामाजिक संवाद, मैत्री आणि संभाव्य प्रेमसंबंधांसाठी अनुकूल आहे। तुमचे आकर्षक भाषण आणि शांत वर्तन स्वाभाविकपणे लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल। आठवड्याच्या शेवटी प्रेमजीवन भावनिकदृष्ट्या अधिक तीव्र होते। प्रेमी युगुलांना खोलवर जोडलेले वाटू शकते, परंतु त्यांनी मालकी किंवा मस्तर टाळावा। आठवड्याच्या अखेरीस वैवाहिक सुसंवाद लक्षणीयरित्या सुधारतो। विश्वास, प्रेम आणि भावनिक संतुलन परत येते, ज्यामुळे नातेसंबंध स्थिर आणि परिपूर्ण होतात। विद्यार्थ्यांसाठी आठवड्याची सुरुवात खूप फलदायी आहे। तुम्हाला प्रेरणादायी, लक्ष केंद्रित आणि तुमचे शैक्षणिक ध्येय साध्य करण्यास सक्षम वाटेल। स्पर्धा परीक्षेचे उमेदवार चांगले प्रदर्शन करू शकतात, विशेषतः जर त्याने शिस्त पाळली तर। आठवड्याच्या मध्यात शिक्षणासाठी मिश्र ऊर्जा येते। काही विद्यार्थ्यांना विचलित वाटू शकते किंवा एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो। अनावश्यक कामांमध्ये वेळ घालवू शकतो, तथापि जे शिस्तबद्ध राहतात ते अजूनही प्रगती करतील। व्यावसायिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात चांगली होईल। कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास, आदर आणि मूल्य वाटेल। तुमचे संवाद कौशल्य तुम्हाला वाटाघाटी, बैठका किंवा टीमवर्क प्रभावीपणे हाताळण्यास मदत करेल। आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात नेटवर्किंग, भागीदारी किंवा धोरणात्मक नियोजनाचा फायदा व्यावसायिकांना होऊ शकतो, तथापि व्यवसायासाठी आठवड्याच्या मध्यभागी प्रवास केल्याने त्वरित यश मिळणार नाही, म्हणून काळजीपूर्वक नियोजन करण्याचा सल्ला दिला जातो। आठवड्याच्या शेवटी करिअरची गती पुन्हा सुधारेल। नवीन संधी येऊ शकतात आणि वरिष्ठांकडून किंवा क्लायंटकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे। आठवड्याच्या अखेरीस तुमची व्यावसायिक प्रतिष्ठा मजबूत होईल आणि दीर्घकालीन करिअर वाढ आशादायक दिसते। आर्थिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात सकारात्मक पद्धतीने होईल। तुम्हाला तुमच्या उत्पन्नाबद्दल समाधान वाटेल आणि कुटुंबाचा आधार किंवा मागील गुंतवणूक यासारख्या अनेक स्रोतांमधून पैसे येऊ शकतात। तथापि आठवड्याच्या मध्यात खर्च वाढतो। घरगुती गरजा, प्रवास किंवा वैयक्तिक बाबींवर तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करू शकता। जर सुज्ञपणे व्यवस्थापित केले नाही तर यामुळे तात्पुरते आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो। या काळात पैसे उधार देणे किंवा धोकादायक गुंतवणूक करणे टाळा।
आठवड्याच्या मध्यात सट्टा अनुकूल नसेल, म्हणून खर्च करण्यापेक्षा बचतीवर लक्ष केंद्रित करणे चांगले. आठवड्याच्या शेवटी आर्थिक प्रवाह स्थिर होतो. तुम्हाला गुप्त स्रोतांकडून किंवा प्रलंबित देयकांकडून अनपेक्षित पैसे मिळू शकतात. आठवड्याच्या अखेरीस व्यावसायिकांना नवीन ऑर्डर किंवा फायदेशीर सौदे मिळू शकतात आणि एकूणच आर्थिक आत्मविश्वास परत येऊ शकतो. या आठवड्यात अन्न, झोप आणि ताण व्यवस्थापनाबद्दल अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. भावनिक ताण किंवा आर्थिक चिंता तुमच्या मानसिक शांतीवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे थकवा किंवा अस्वस्थता येऊ शकते. या काळात धोकादायक प्रवास, रात्री उशिरा गाडी चालवणे किंवा जास्त काम करणे टाळा. तुळ राशीखाली जन्मलेल्यांसाठी विशेषतः वित्त, बँकिंग, गुंतवणूक, रिअल इस्टेट आणि शेतीशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा शुभ ठरू शकतो. या आठवड्यात तुम्हाला लक्षणीय नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. नवीन जबाबदाऱ्या, प्रकल्प किंवा पदोन्नतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. योग्य वेळी घेतलेले गुंतवणुकीचे निर्णय फायदेशीर ठरतील. परराष्ट्र व्यवहारांबाबत सकारात्मक संकेत आहेत. परदेश प्रवास, स्थायिकता किंवा नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात. तुमच्या प्रयत्नांना फळ मिळण्यास सुरुवात होईल. एकंदरीतच तुळ राशी हा आठवडा आत्मपरीक्षण करण्याचा आणि वैयक्तिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. तुमच्या राशीत चंद्राची उपस्थिती तुमचे विचार आणि भावना स्पष्ट ठेवेल. घाईघाईने घेतलेले निर्णय टाळा आणि दीर्घकालीन नियोजनावर अवलंबून राहा. कामाच्या ठिकाणी सुसंवाद आणि संयम राखण्याची गरज आहे. मंगळ तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांबद्दल अधिक गंभीर आणि समर्पित बनवेल. आर्थिकदृष्ट्या वक्री गुरु जुन्या गुंतवणुकीची पुनर्तपासणी करण्याचा सल्ला देतो. आठवड्याच्या मध्यात भावनिक खर्च टाळा. नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाला तुमचे प्राधान्य असले पाहिजे. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले असतील. या आठवड्यात नियमित व्यायाम आणि चालणे तुम्हाला मानसिक शांती देईल. शुक्रवारी शुक्रमंत्राचा जप करा आणि पांढऱ्या मिठाई अर्पण केल्याने दान करा. भाग्यशाली रंग पांढरा किंवा हलका निळा असेल आणि भाग्यवान क्रमांक 7 असेल. एकंदरीतच हा आठवडा तुळ राशीसाठी उत्तम असेल.